आता एक 2 मिनिट मी काय आता तुम्ही शाळेत गेलता तू गेलते झेंडावंदनला झेंडावंदनला गेलते का मग झेंडावंदनला गेल्यानंतर मग तुम्ही काय केलं शाळेत जाऊ मोठ्या सरनी ना ती डान्स चालू केला आणि कना रंगीला लावलं रंगीला लावलं होतं रंगीला देशिंब्या रंगीला होय बर लावलं ध्वजारोहण नव्हतं केलं ध्वजारोहण नव्हतं केलं झेंडावंदन नव्हतं केलं त्यांची स्वाली लय उपर बांधली मग झेंडा फडकवला होता झेंडा फडकवला होता फडकवला होता मग त्यावर बघितलं तू कोणते कलर आहेत आधी ग्रीन नाही आधी केसरी होता केसरी ऑरेंज नाही केसरी त्यानंतर पांढरा आणि त्यानंतर हिरो मग त्या आतमध्ये काय होतं अशोक चक्र होतं हा काय होतं अशोक चक्र म्हणजे आतमध्ये किती हे होतं काय ती रंगीलावाला त्याला असं आहे ना ते असं टाकलं ते ह्यात ते मला ते ना मला गंध घेतलाय ते त्यात आहे ते कलर कलरलाच आहे ते आणि रंगीलावाला ग्रीन येलो सगळं सगळं लावायला आणि त्याचा ना एक ना ती ना दुधवाला बाहेर येतो आणि दुधवाला आज राहतो आणि ग्रीन वाला बाहेर राहतो आणि ग्रीन वाला बाहेर राहतो आणि ग्रीन वाला खाली असतो ग्रीन वाला खाली असतो आणि ऑरेंज वाला वर आणि दुधवाला मध्ये हा आणि ती गोल जी चक्र असते का नाही गोल चक्र त्याला अशोक चक्र म्हणते ते काय म्हणते अशोक चक्र तसं नाही तसं कसं असतं माहिती त्याला काय म्हणते ते अशोक चक्र म्हणते तुमचा झेंडा असतो झेंडा शाळेचा झेंडा आहे का नाही त्यामध्ये जे गोल आकाराचं जे गोल आहे का नाही त्यामध्ये काय आहे अशोक चक्र त्याला काय म्हणते अशोक चक्र हा ते किती त्याच्यात किती आहे 28 रेषा आहेत आतमध्ये हा असं आहे मग तुम्ही कधी फडकावतो तो झेंडा 26 जानेवारीला 15 ऑगस्टला आणि 1 मेला असं 3 वेळा फडकवतो माहिती आहे ना तुला नाही माहिती सांगितलं मॅडम तुम्हाला मॅडमने सांगितलं तुम्हाला का नाही बर सांगा ना अजून सांगा ना बाप्पा काय झालं मग का नाही ती ना सगळी फोटो काढायला लागते ते आणि गाणं लावलं रंगीला वालं आणि ती ना देश मेरा रंगीला वाला डान्स लावला आणि आम्ही ना डान्स नव्हतो करत आणि नुसतं ना काय नुसतं हळूहळू डान्स करत बघत तुम्ही बघत होतो कसलं आहे ते कसलं गाणं ते दुसरं रंगीला लागलं काय दुसरं लागलं नाही तर हे रंगीला थोडं लागलं सरने दुसरं लावलं सरने थंड उपर करले त्यांची चालू करले ना ते मग तुम्हाला काय काय खाऊ दिलं खाऊ काय काय दिलं चॉकलेट ऑरेंज वाली आणि जिलेबी आणि त्याची छोटी छोटी भेट गोल गोल छोटीशी
हम्म. हा. आणि तेवढंच होतं जिलेबी. मग त्यानंतर तुम्ही बाहेर गेलता शाळेत असं फेरीला गेलता का कोणती फेरी? फेरीला म्हणजे तुम्ही तू किंवा मग आरोही किंवा तुझ्या मैत्रिणी तुम्ही एकामेकाच्या हाताला धरून गेलता की रस्त्याला नाही मग? ती दया आहे त्याची बहीण तिची दीदी ती ना तिने त्यांच्या ना हाताने ना माझ्या हाताला धरलं. हा. मग तुम्ही कुठे गेला हा. कुठे गेला आम्ही तिकडं त्या गाडी येते त्या रस्त्याला गेलो आणि तिकडं दुसऱ्या रस्त्याला गेलो साईडच्या आणि ती ना पुन्हा मागाला कोण माग आलो चालत हा मग त्यानंतर काय झालं झेंडा घेऊन मी गेलो होतो. झेंडा घेऊन गेला होता हा. काय लिहिलं झेंड्यावर आपलं पोस्टर त्या तुम्ही पोस्टर घेऊन गेलता हातात त्या पोस्टरवर काय लिहिलं हं? पोस्टरवर काय लिहिलं त्यावर अरे पोस्टर नव्हतं घेऊन गेलो. मग अरे पोस्टर बी नाही काय नुसतं पोस्टर कुठं आणलं नाही आणलं पोस्टर. हो. आणि झेंडा वाजवायला लागले सगळे. झेंडा वाजवत काय होतं झेंडा पडतो त्यांच्या हाताने पडला त्यांनी उचलाय सुरू केलं त्यांचा त्याला तिथं वाढला होता ते कोण नेणार त्यांना पोरं उचलून आणि पोरं उचललं त्यांच्या हातात दिला आणि त्यांनी बांधलं सैसी बांधलं आणि ती ना झेंडा दुसरा गेला हातात दिली ती तिकडे रस्त्याला आणि पुन्हा माघारी आलं ती आलो आणि आलं ना लवकर ना